नमस्कार मित्रांनो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याविषयी एक विधान केले असून यानंतर ठाणे जिल्ह्यात सर्वत्र संताप व्यक्त होऊ लागला आहे। त्यावर आता शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया देत राऊत यांना गंभीर इशारा दिला आहे। आनंद दिघे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वडीलस्थानी मानायचे आणि बाळासाहेब ठाकरे सुद्धा आनंद दिघे यांना आपला सगळ्यात लाडका शिष्य म्हणून मानायचे। असे असताना तू दिघे साहेबांची योग्यता काढतो, एक जिल्हा प्रमुख होते, अरे त्यांनी ठरवलं असतं ना ते आमदारही झाले असते आणि खासदारही झाले असते आणि मंत्री झाले असते। त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना नेते बनवले, आमदार बनवले आणि खासदार बनवले। तुझी योग्यता काय आहे? तू राहतो त्या ठिकाणी आतापर्यंत शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणू शकला नाहीस, अशी टीका म्हस्के यांनी राऊतांवर केली आहे। एवढंच नाही तर आनंद दिघे यांचे नाव घेण्याची राऊत यांची लायकी नाही, त्यांची योग्यता काय आहे असे म्हणत आनंद दिघे यांनी तुला कशा कशात वाचवलेला आहे हे लोकांसमोर आणू नका, अशा शब्दात म्हस्के यांनी राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। एवढंच नाही तर मागच्या दाराने आमच्या आमदारांच्या जीवावर तू राज्यसभेचा खासदार झालास, धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर टीका करायची तुझी योग्यता आणि लायकी आहे का? तोंड सांभाळून बोल। तू आतापर्यंत दिघे यांचा नेहमी दुस्वास केला आहे, नेहमी त्यांना पाण्यात बघितला आहेस। तुझ्या एका मुलाखतीमुळे आमच्या दिघेंना टाळा लागलेला आहे, हे आम्ही विसरणार नाही। तोंड सांभाळून बोल, पुन्हा एकदा तुला मी इशारा देतोय, नाही तर तुझी आम्हाला तुझी योग्यता तुझी पात्रता आम्हाला दाखवावी लागेल, एवढे लक्षात ठेव, असा गंभीर इशारा म्हस्के यांनी राऊतांना दिला आहे। त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे आणि संपूर्ण राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचे या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।